आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी, आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी। आम्ही आहोत BP पाटील ज्युनियर कॉलेज। आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी। आमच्या नीट, JEE, CET आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह आमच्याकडे आहेत तज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा। BP पाटील कनिष्ठ महाविद्यालय, पिंपळगाव, बसवंत। अबू आझमीचा निषेध असो, अबू आझमीचा निषेध असो। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय। पिंपळगाव बसवंत शहरात अबू आझमी वाल्मिक कराड यांच्या फोटोला जोडो मारो आंदोलन करण्यात आले। या दरम्यान त्यांचे फोटो देखील फाडून पेटवण्यात आले आणि त्यांच्यावर कारवाई करून अबू आझमी यांचे आमदार पद रद्द व्हावे अशी देखील मागणी करण्यात आली। यावेळी भाजपा नेत्यांसह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। निषेध असो, निषेध असो, अबू आझमीचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो, अबू आझमीचा निषेध असो। माता की जय, वंदे मातरम। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। शहरामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने जो काही अबू आझमी आहे, ज्या अबू आझमीने जो काही औरंगजेब म्हणजे ज्याला औरंगजेब म्हणता येईल, ज्या औरंगजेबाच्या प्रवृत्तीचा खऱ्या अर्थाने आम्ही या ठिकाणी निषेध करतो। अबू आझमींनी स्टेटमेंट दिलं, हा का औरंगजेब होता, हा उत्कृष्ट प्रशासक होता। जो औरंगजेब ज्याने स्वतःच्या वडिलांना, स्वतःच्या भावाला क्रूरतेने त्या ठिकाणी मारलं, तांडव केला आणि आमचे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना त्या ठिकाणी जीवे ठार मारलं, अशा प्रवृत्तीचा या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण सकल हिंदू समाजाच्या वतीने जाहीर निषेध केला जात आहे। त्याचप्रमाणे मसोबाचे सरपंच संतोषजी देशमुख यांच्या हत्येमागे जो मास्टर माइंड आहे वाल्मिक कराड आणि त्याचे सर्व साथीदार यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। काल याचाच एक भाग म्हणून आपले मुंडे जे आहेत त्यांचं जे काही मंत्रिपद आहे त्या ठिकाणी काढून घेण्यात आलं, त्यांना राजीनामा द्यावा लागला, हे सुद्धा त्याच्यामध्ये दोषी आहे। या सर्वांना त्या ठिकाणी फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं सकल हिंदू समाज पिंपळगावच्या वतीने मी या ठिकाणी शासनाला सांगतो। धन्यवाद। सकल हिंदू समाज व महायुतीच्या वतीने जे अबू आझमींनी वक्तव्य केलं की औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता, त्याचा निषेध करण्यासाठी आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। आपण पिंपळगाव परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीने त्यांच्या या वक्तव्याचा मी निषेध करतो आणि खऱ्या अर्थानं औरंगजेब किती उत्तम प्रशासक होता की त्यांनी वडिलांना ठार मारलं, भावाला ठार मारलं, मुलाला कैद केलं आणि खऱ्या अर्थानं हिंदूंची जी अस्मिता आहे, छत्रपती संभाजी महाराज यांना कैद करून 40 दिवस त्यांच्या हातोनात हाल केले, त्यांचे नख काढले, त्यांच्यावर जखमा करून मीठ चोळलं गेलं, त्यांचे डोळे बाहेर काढण्यात आले, त्यांची जीभ छाटली, अशा अनेक प्रकारचे अत्याचार ज्या औरंगजेबाने केले त्याला उत्तम प्रशासक म्हणणं हे केवळ मूर्खपणाचं त्या ठिकाणी लक्षण आहे। अशा या अबू आझमीचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। खऱ्या अर्थानं त्याला शिक्षा तर ही झालीच पाहिजे, परंतु खऱ्या अर्थानं महाराष्ट्र शासनानं आणि विधानसभा आता चालू आहे, विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये एक ठराव करून खऱ्या अर्थानं त्याचं विधानसभा सदस्यत्व सुद्धा त्या ठिकाणी बरखास्त केलं पाहिजे अशी मागणी मी समस्त हिंदू समाजाच्या वतीने या ठिकाणी करतो आणि त्याने जे वक्तव्य केलं त्याचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो। धन्यवाद।